हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सुप्रिया किचन टीव्हीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला आजची व्हिडिओ सुरू करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत असाल इथं गाय दिसत नाही. तुम्हाला प्रश्न पडला असेल, काल तर गाय होतं, आज कुठं गेलं? तर आज कुठं गेलं नाही, आम्ही दुसरीकडे बांधलेलं आहे. धार वगैरे काढून सगळे कामं मी इथे संपून घेतलेलं आहे, करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथं भात शिजून पण घेतलेला आहे, स्वयंपाक करून घेतलेला आहे. त्यानंतर दूधला पण छान असं गरम करून घेतलेलं आहे. तर चला, आज तुम्हाला वाटत असेल का कुठलंही रेसिपी का नाही सांगत, तर आज मला कामं आहेत, म्हणजे निंबू वेचायला जायचं आहे. त्यामुळे मी कुठलंही रेसिपी केलेलं नाही. तर इथं टोपली घेतलेलं आहे, टोपलीमध्ये 2 पोते पण घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकता टोपली आणि पोते घेऊन काय करते ही वेडी मुलगी वाटत असेल तर तुम्हाला, तर निंबू वेचायला जायचं आहे. तर निंबू वेचण्यासाठी अशा प्रकारचे एक लाकडी असते, तुम्ही पाहू शकता. या लाकडीला पण पुढे एक हुक लावलेला आहे, त्याच्यानेच निंबू वेचायचं असतात. बघू शकता गाय इथं आहे बघा, आमची गौराबाई तिथं बांधलेलं आहे. आणि इकडे ज्वारी पण घातलेले आहेत, ज्वारी छानपैकी येत आहेत. आणि हुडा खायचं असेल तर येऊ शकतं आमच्या शेताला. आणि हे निंबाचे झाडे हे आमचे नाहीत, हे आमचे सासऱ्याचे आणि धीराचे आहेत, तर आमचे अजून पुढे आहेत. तर बघू शकता मी आमच्या झाडाकडे आलेले आहे. आणि इथं आमचं दिदीचा मुलगा आलेला आहे. काल दाखवलेला तो मोठा मुलगा होता आणि हा छोटा मुलगा आहे, नाव आहे संपत. तो उठल्यानंतर त्याला भूक लागलेला असते म्हणून तो चपाती आणि साखर तूप वगैरे खात आहे. रात्री थोडंसं जेवू नाही तर काय तर खाऊन झोपलेलं असते, उठल्यानंतर सकाळी भूक लागलेली असते. तुम्ही पाहू शकता हे आहेत आमचे निंबाचे झाडं आणि आमचे घरचे मध्ये बसलेत. तुम्ही पाहू शकता इथं निंबू वेचण्यासाठी. तर अजून निंबू तोडणार नाहीत, खाली पडलेले आधी वेचून घेणार आहोत. बघू शकते तर पिवळे झालेले निंबू वेचून घेणार आहे आधी. त्यानंतर निंबे जर कमी पडले असेल तर ते तोडून घेणार आहोत. तर इथं निंबू वेचून झालेले आहेत, सगळे निंबू पडलेले. त्यानंतर मी ते तोडून घेणार आहे, कमी पडलेत निंबू, त्यामुळे आता तोडून घेण्यासाठी पण अशा प्रकारचं लाकडी असते. जे मगाशी दाखवले होते ते लाकडी वेचण्यासाठी आहे आणि हे जे आहे ते तोडण्यासाठी आहे. ह्याला एक पुढं आकडा लावलेला असते, त्या आकड्यानेच आपल्याला निंबू तोडायचे असतात. तर बघू शकता निंबू कसं तोडले जातात. तर बघा अशा प्रकारे निंबू तोडले की खाली पडतात. पण आमचे निंबाचे झाडे थोडे मोठे आहेत, मध्ये तुम्ही फिरू शकता, एक गाडी पण फिरू शकते. तशा प्रकारे आमच्या इथे निंबाचे झाडे आहेत. तर एक एक करून मी इथे निंबू तोडत आहे. कमी पडले, जेवढे कमी पडलेत तेवढे तुम्ही पण पाहू शकता. जर तुमच्या घरात निंबाचे झाडं असेल तर तुम्हाला माहीत असेल. तर बघू शकता इथं निंबू मी तोडत आहे आणि तो वेचत आहे आमचा संपत, एक एक करून. तो पण मी वेचते मी तोडते म्हणून भांडण काढत आहे माझ्यासोबत. तर निंबू वेचत झाल्यानंतर मी तोडते म्हणून माझ्या हातून लाकडी घेतलेला आहे आणि तो पण इकडं तिकडं फिरून बघत तोडत आहे. तो लाकडीच त्याला उचली ना, त्याच्यापेक्षा तो लाकडीच मोठं झालेला आहे, तरी पण तो ऐकी ना. व्हिडिओ पसंत आला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.